साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच बेकायदेशीर लिंगनिदान व गर्भपात प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। भारतीय लवजी सेनेचे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला निवेदन। श्रीरामपूर शहरासह जिल्हाभरात काही डॉक्टर, सोनोग्राफी सेंटर चालक व हॉस्पिटल चालकांकडून बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून गर्भातील लिंगनिदान करून स्त्री भ्रूण हत्या व बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या घटना समोर येत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय लवजी सेनेच्या वतीने करण्यात आली। याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले। शासन आणि पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई होत असतानाही काही ठिकाणी असे अमानुष प्रकार सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। गर्भातील लिंगनिदान करणे व त्यानंतर गर्भपात करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून त्यामुळे समाजातील स्त्री पुरुष प्रमाण बिघडत असल्याची चिंता संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली। तसेच अशा प्रकरणांमध्ये संबंधित डॉक्टर, हॉस्पिटल चालक व दोषींवर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। सदर निवेदन देण्यासाठी भारतीय लवजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, रमजान शेख, विशाल मोजे, चेतन, रमीज पोपटिया, हर्षद प्रफुल्य, अक्षय वाघ, अभिजित खैरे, लकी पांचाळ, युवराज पाटील, विशाल शेंडगे, सचिन मंडलिक, गोपाल, अभिजित पाटील, संदीप शिंदे, शुभम बागुल, सिकंदर भाई तांबोळी, यश पगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे PSI मगरे यांनी स्वीकारले। नगर जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये हे डॉक्टर लोकांची घटना केलेली, जो मुलींचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, अशा डॉक्टरांचे लायसन रद्द व्हायला पाहिजे, यांच्यावर मोकाची कारवाई लागायला पाहिजे आणि असेच जो यांचे जे सासू आहे घरामध्ये यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि नवीन कायदा काढायला पाहिजे सरकारने का जो मुलीचं लग्न जाऊ होतो तर ते ठिकाणी तिथले जे पोलीस असते 1 महिन्याला त्या मुलीला जाऊन त्यांनी भेटायला पाहिजे का मुली तुला काही त्रास आहे का, असेच काय सासू नवरे त्रास होता। याच्यामुळे आपल्या भारतामध्ये मुलींचं खूप बरी चाललं आणि याच्यावर माझं म्हणणं आहे का सरकारने विचार करायला पाहिजे। तात्काळमध्ये यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन छेडणार आणि याचे परिणाम इथले सरकारवर राहणार। हे बोलून तो संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। हम सब एक है।